एनसीपी मधील बड्या नेत्यांनी पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार केल्याची TV9 मराठीला सूत्रांकडून माहिती मिळते। अजयदादांच्या एनसीपी मधील अंतर्गत संघर्ष आता अगदी पवारांच्या कोर्टात गेल्याचं चित्र आहे। पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी अशी नेत्यांनी पवारांकडे मागणी केली अशीही माहिती सूत्रांकडून कळते। अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यानं पार्थ पवारांची तक्रार थेट शरद पवारांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आता शरद पवारांच्या कोर्टात गेल्याची चर्चा आहे। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीतील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार करण्यात आली आहे। पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी अशी मागणी या बड्या नेत्यानं पवारांकडे केल्याची माहिती आहे। तर आम्ही सुद्धा पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे, दादा असताना असं काही घडत नव्हतं असंही या नेत्यानं पवारांकडे मत मांडलंय। तर आमचा मान सन्मान राखला पाहिजे असं आम्हाला वाटतंय असंही मत या बड्या नेत्यानं पवारांकडे व्यक्त केलंय। मला तक्रार करायची असेल तर मी प्रदेशाध्यक्षांकडे करेल। प्रदेशाध्यक्षांना समजा जर काही मांडायचं असेल महाराष्ट्रातल्या इथल्या इतर कुठल्या पक्षीय संघटनेच्या बाबतीमध्ये तर ते मांडतील राष्ट्रीय अध्यक्षांकडे। आम्हाला आमच्या पक्षाकडे न्याय मिळतो, आमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे आम्ही त्या तक्रारी मांडू शकतो। आता पवार साहेबांकडे गेल्यानंतर असा त्याचा अर्थ काढणं हे फार चुकीचं आहे। दरम्यान 12 मेला सुनील तटकरेंनी शरद पवारांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती। यावेळी तटकरेंनी पवारांशी चर्चा केली। या भेटीदरम्यान पवारांनी मौन बाळगलं होतं अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीदरम्यान एनसीपीच्या अंतर्गत घडामोडींवर तटकरे आणि पटेलांची पवारांशी चर्चा झाली। पटेल तटकरेंचं पवारांनी ऐकून घेतलं, मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। फक्त सुनील तटकरे एकटे होते असं नाही, कदाचित प्रफुल्ल पटेल सुद्धा त्या बैठकीमध्ये होते। आता याच्यात चर्चा काय झाली हे मला तरी सांगता येणार नाही, पण पवार साहेबांवर अनेक वर्ष काम केल्यामुळे कदाचित राजकीय चर्चा झाली असावी। तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या या अंतर्गत घडामोडी हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, मात्र पवार कुटुंबातील ज्येष्ठ या नात्यानं कुटुंब प्रमुख म्हणून ते भूमिका बजावू शकतात असा सूर पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना वगळल्याची चर्चा आहे। पटेल हे योग्यच घडते असं मला वाटतंय। पवार साहेबांना यांनी सोडलं आणि नंतर तसं बघितलं तर दादांना सुद्धा यांनी सोडलं होतं। मग अशा लोकांना जे कोणाचेच नाहीत ते थोडी लोकांचे आणि आज काकींचे त्या ठिकाणी राहणार आहेत, नाही तर सरकारचे राहणार आहेत। एकीकडे मला खूप बरं वाटतंय की त्यांच्यासारख्या लोकांची नावं वगळण्यात आली आहेत, पण पक्ष म्हणून जर आपण विचार केला तर ही जी नावं वगळण्यात आली आहेत, जे आतापर्यंत पक्ष चालवत होते, पूर्णपणे ऑपरेट करत होते, त्या लोकांना जर बाहेर ठेवलं असेल तर ते पक्ष जाणो। पण मनोमन मला बरं वाटतंय की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघंही बाहेर आहेत। सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झालं असून 29 एप्रिलला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची नावं नाहीयेत। यानंतर आता राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत कलह असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। राष्ट्रवादीतील सध्याच्या घडामोडींवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षातील नेत्यांशी चर्चाही करणार आहेत। त्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे। पक्षामध्ये ऑफिस बेअरर आणि वर्किंग कमिटी या संदर्भानं निवडणूक आयोगाबरोबर जो पत्रव्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये आदरणीय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल साहेब यांच्या नावाच्या समोर त्यांच्या पदाचा उल्लेख नाही। माननीय प्रफुल्लभाई पटेल ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून आजही त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब हे देखील त्या पदावर कार्यरत होते आणि आजही ते कार्यरत आहेत।